SIT फार ताकदीनं या सगळ्या गोष्टींचा सध्या तपास करताय आणि SITच्या रडारवर अर्ध मंत्रिमंडळ आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे. आणि जर असं असेल, हा विधी केल्यानंतर तुम्हाला कोणाला तरी वशमध्ये करता येतं, स्थैर्य ठेवता येतं, तुमचं प्रगती होत असते. मग रुपाली चाकणकरांना कोणत्या नेत्याला किंवा मग कुठल्या एखाद्या व्यक्तीला वशमध्ये करायचं होतं, हा सवाल उपस्थित राहतो. दुसरा मुद्दा असा आहे की कॅप्टन खरात हा महिलांना, जर तुम्हाला राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला लघुशंका करून ते पाणी तुम्हाला प्यायला द्यायचं. त्याचबरोबर त्यांच्यासोबत वेगळ्या पोजमध्ये, म्हणजे नैसर्गिकरित्या ज्या प्रकारे आपण संबंध ठेवतो त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं त्याचे कुठले तरी स्टेप आहेत, त्या स्टेपप्रमाणे तुम्हाला त्याच्यासोबत संबंध ठेवावे लागतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला यश प्राप्त होईल. मग नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. भारताला पाखंडपणाची, अंधश्रद्धेची आणि थोतांडपणाची कीड लागलेली आहे असं म्हणायला काहीच वावगं वाटत नाही. भारत नक्की विश्वगुरू होऊ शकला असता, जगाच्या पाठीवर नंबर 1 देश राहिला असता. मात्र त्याला कुठेतरी या सगळ्या गोष्टी ब्रेक लावतायत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला कोण वाटतं? तुम्हाला कोण वाटतं हे तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की मत व्यक्त करा. मात्र मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीला जबाबदार राजकीय नेते असतात. मग ते कुठलं एखादं अंधश्रद्धेचं ठिकाण असोत की कालचा तो खरात याच्यासारखं ठिकाण असो, ही सगळी ठिकाणं, थोतांड ठिकाणं ही या पुढारी लोकांनी मोठी केलीत असं म्हणायला काहीच वावगं ठरत नाही. याचं जिवंत उदाहरण जे आत्ता सध्या प्रकरण सुरू आहे, कॅप्टन फाईल या प्रकरणावरून स्पष्ट जाणवत आहे. मोठ्या मोठ्या बलाढ्य नेत्यांनी त्या ठिकाणी जाऊन मुंडके टेकून गोरगरीब लोकांची लूट त्या ठिकाणी करायला लावलेली असं म्हणायला हरकत नाही. कॅप्टन अशोक कुमार खरात हा एकटा नाही, त्याच्यासोबत अनेक नेते जोडलेले आहेत, केंद्रापर्यंत नेते जोडलेले आहेत आणि ते सुद्धा तिथं येऊन अभिषेक घालून गेलेले आहेत. त्यांनी काय मिळवलंय, काय नाही मिळवलंय हे येणाऱ्या काळामध्ये SITच्या माध्यमातून तपास होईल. SIT आजपर्यंत, आज या घडीला, या क्षणाला पारदर्शक तपास करते. भविष्यात ती कुठे जाईल माहीत नाही. तुम्ही म्हणाल की तुम्ही संशय व्यक्त करताय का? मी अजिबात संशय व्यक्त करत नाही. मात्र दुसरी प्रकरणं, याच्या अगोदरची काही घडलेली प्रकरणं जर पाहिली तर त्यावरून काही संशय निर्माण होतोय. मला कुठल्याही पोलीस प्रशासनाच्या, गृह विभागाच्या कुठल्याही यंत्रणेवर अजिबात काहीही संशय व्यक्त करायचा नाही. ते पारदर्शकपणे काम करतील आणि करतायत. कॅप्टन अशोक खरात यानं कशा प्रकारे महिलांना जाळ्यात ओढलं हे मी तुम्हाला आज स्पष्टपणे सांगणार आहे. व्हिडिओ थोडा लांब होईल, जास्त होईल, मात्र तुम्ही ऐकलं पाहिजे. मला जर ग्रामपंचायत सदस्य व्हायचं असेल, मला जर जिल्हा परिषद सदस्य व्हायचं असेल, सरपंच व्हायचं असेल, पंचायत समिती व्हायचं असेल, जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं असेल, आमदार व्हायचं असेल, खासदार व्हायचं असेल, एवढंच नाही तर तुम्हाला मंत्री कसं व्हायचं या सगळ्या गोष्टींचे अंक जुळवणारा हा एप्स्टीनचा भाऊ कॅप्टन खरात या सगळ्या गोष्टींना सांगत महिलांना जाळ्यात ओढायचा. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये स्वतः तो त्या ठिकाणी लघुशंका करतोय आणि त्या महिलेला तो देतोय. एवढंच नाही तर त्या महिलेसोबत अश्लील चाळेसुद्धा करतोय. त्या व्हिडिओमधून स्पष्ट दिसतंय. ते व्हिडिओ तुम्हाला दाखवता येत नाहीत, तुम्हाला ब्लर करून स्क्रीनवर पाहायला मिळतील. तुम्ही म्हणाल सगळे मिळून रुपाली चाकणकर यांच्या मागे का लागलेत? या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्या अजूनही मी महिला आयोगाची अध्यक्ष आहेच आणि मी कोणाला घाबरत नाही असं म्हणत सोशल मीडियावर पोस्ट टाकतायत. दुपारनंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या फरार आहेत असं सांगितलं गेलं. आता त्या फरार होऊ शकत नाहीत. फरार फक्त कुणालाही, एखाद्या आरोपीला पोलीस घोषित करू शकतात. सामान्य माणूस फरार होऊ शकत नाही. फरार म्हणण्यापेक्षा त्या गायब आहेत असं म्हणणं या ठिकाणी योग्य आहे. त्या गायब आहेत, त्या नॉट रिचेबल आहेत असं म्हणणं योग्य ठरू शकतं. रुपाली चाकणकर यांनाच का टार्गेट केलं जातं त्याचं उत्तर थोडक्यात सांगतो. रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि या संबंधित हे प्रकरण महिला आयोगाशी संबंधित येतं. दुसरीकडं रुपाली चाकणकर एक महिला आहेत आणि महिला आयोगाशी संबंधित येत असणारं प्रकरण, महिलांचं शोषण असणारं प्रकरण, जो शोषण करतो
त्याला विठ्ठल, गुरु माऊली आणि आणखी भलतं काही काही म्हणून ओवाळणी करणाऱ्या, त्याचे पाय धुवून पुसणाऱ्या या रुपाली चाकणकर आहेत, त्या एक्सपोज झालेल्या आहेत. म्हणून सध्या रुपाली चाकणकर यांच्या मागे सगळे लागलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये कोण कोण कॅप्टनचे पाय धुत होते आणि काय काय धुत होते हे येणाऱ्या काळामध्ये कळेल. एक नेता जो आहे त्याचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल केला जातो, त्याच्याही डाव्या बोटाच्या इथल्या अनामिकेला जखम झालेली आहे, त्याची जी काही पट्टी जी आहे ती गुंडाळलेली आहे, तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मला त्या नेत्याचं नाव घ्यायचं नाही आहे, तो नेता कोण आहे, ती तशीच जखम आहे का हे मला अजिबात म्हणायचं नाही. कारण सुषमा अंधारेंनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन रुपाली चाकणकर यांच्या उजव्या हाताच्या या अनामिका बोट, ही जी काही कापलेलं बोट आहे, हे सोमवती अमावस्येला 2 सप्टेंबर रोजी कापलं होतं असं त्यांनी दावा केला. दावाच नाही तर त्यांनी पुराव्यासहित दाखवलं. 2 सप्टेंबरच्या नंतर एक मोठी जखम, त्याच्यापेक्षा छोटी जखम आणि हे सगळे फोटो 2-4 जे आहेत ते सुषमा अंधारेंनी सकाळी दाखवले. सुषमा अंधारेंनी दाखवत असताना या बोटाला का कापलं जातं आणि कशामुळं कापलं जातं, त्याचा फायदा काय होता हे सुद्धा काही लोकांकडून जाणून घेत माहिती घेऊन त्यांनी सांगितलं की एक बोट कापल्यानंतर ही एक विधी असतो, हा तंत्रमंत्राचा विधी असतो आणि हा विधी केल्यानंतर कोणाला तरी वशीकरण करायचं असेल, कोणाला तरी वशमध्ये करायचं असेल. आता खरं तर वैज्ञानिकदृष्ट्या ह्या वशीकरणाला किंवा कुठल्या अशा तंत्रमंत्राला काहीही थारा नाही. मात्र रुपाली चाकणकर सारख्या महिला आयोगाच्या अध्यक्षावर असलेल्या, संविधानिक पदावर असलेल्या महिलांचं शोषण करणाऱ्या व्यक्तीकडून तंत्रमंत्र शिकून घेत असतील, त्याही तसंच वागत असतील तर महाराष्ट्राचं नाही देशभराचं हे दुर्दैव आहे. आणि हे बोट कापण्याचं नेमकं काय कारण आहे तर सुषमा अंधारेने सांगितलं, हे बोट कापल्यानंतर, हा विधी केल्यानंतर तुम्हाला कोणाला तरी वशमध्ये करता येतं, स्थैर्य ठेवता येतं, तुमचं प्रगती होत असते. मग रुपाली चाकणकरांना कोणत्या नेत्याला किंवा मग कुठल्या एखाद्या व्यक्तीला वशमध्ये करायचं होतं हा सवाल उपस्थित राहतो आणि त्याचं उत्तर रुपाली चाकणकर देतील अशी अपेक्षा आहे. मात्र त्या देतील की नाही आणि त्या आत्ता कुठे आहेत माहीत नाही. मग कुणाला त्यांना आणि कुठल्या नेत्याला वशीकरण करायचं होतं, सोबत घ्यायचं होतं आणि त्यांना काय नेमकं मिळवायचं होतं, हा सगळा तपासाचा भाग आहे. पोलिसांनी या सगळ्या गोष्टीमधून तपास करून त्यांनी हे सगळं बाहेर काढावं. दुसरा मुद्दा असा आहे की कॅप्टन खरात हा महिलांना, जर तुम्हाला राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला लघुशंका करून ते पाणी तुम्हाला प्यायला द्यायचं. त्याचबरोबर त्यांच्यासोबत वेगळ्या पोजमध्ये, म्हणजे नैसर्गिकरित्या ज्या प्रकारे आपण संबंध ठेवतो त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं त्याचे कुठले तरी स्टेप आहेत, त्या स्टेपप्रमाणे तुम्हाला त्याच्यासोबत संबंध ठेवावे लागतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला यश प्राप्त होईल. मग राजकीय असेल किंवा मग आर्थिक असेल, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तो महिलांना जाळ्यात ओढायचा आणि या सगळ्या गोष्टी घडवून आणायचा. खरं तर काही गोष्टी मानसिकदृष्ट्या, सायकोलॉजिकली काही गोष्टी जर तुम्हाला मी सांगितल्या, म्हणजे माझा एखादा अभ्यास असेल किंवा मग माझा दीर्घकाळाचा अभ्यास असेल, माझा विषय मानसशास्त्राचा असेल, तर माणसाच्या काही हालचाली, काही वागणुकीवर तुम्हाला पुढे काय घडणार आहे आणि आत्ता तुमच्या मागे काय घडले आणि आता सोबत काय घडतंय हे सांगता येऊ शकतं. यासाठी कुठलीही जादूटोणा करायची गरज नाही. अशाच गोष्टींच्या ट्रिक जो आहे तो हा कॅप्टन वापरत होता आणि काही गोष्टी योगायोगाने मानसशास्त्राच्या मार्गाने काही मुद्द्यांवर नैसर्गिकदृष्ट्या खऱ्या ठरल्या आणि त्या खऱ्या ठरल्यामुळं काही लोकांना विश्वास सुद्धा पटला. मात्र कुठेतरी, म्हणजे मी अनेक लोकांना विचारलं, सोशल मीडियावर चेक केलं, काही तज्ज्ञांना विचारलं की कुठल्या गोष्टी, कुठल्या शारीरिक संबंध ठेवत असताना काही स्टेप केल्यानंतर काही तुम्हाला प्राप्ती होऊ शकते का, या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतर हे सगळं थोतांड आहे असं सांगितलं गेलं. मात्र कॅप्टननं काही महिलांसोबत अशा पद्धतीनं शरीर संबंध ठेवलेले आहेत की या पोजमध्ये, या स्टेपमध्ये तुमच्यासोबत जर मी संबंध ठेवले तर तुम्हाला राजकीय यश प्राप्त होईल, तुम्हाला जर सरपंच व्हायचं असेल तर तुम्ही ते पुढे होऊ शकता. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या खरातनं सांगितलेल्या आहेत आणि अशा सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून त्याने महिलांना जाळ्यात ओढलेलं आहे. दुसरीकडे अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांनी केलेल्या आहेत. मग त्या विधी असतील, मग करंगळी कापणं असेल, कुठली मधली जे बोट ते कापणं असेल, विविध आघोरी विद्या असतील, योनी पूजन असेल, विविध प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी केलेल्या आहेत. अत्यंत धक्कादायक ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सुरुवातीला 35 व्हिडिओ सांगितले होते, पुन्हा 58 सांगितले आणि आता 100हून अधिक व्हिडिओ जे आहेत ते चित्रित करण्यात आलेले होते असं सांगण्यात येत आहे.
कॅप्टन खरातचा जो खाजगीतला एक शिपाई होता त्याच्यामुळे हे सगळं बिंग फुटलंय. नीरज जाधव नावाचा जो कोणी व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्यांनी तोंड उघडल्यानंतर ही सगळी माहिती मिळाली असल्याचं सांगितलं जात आहे. हा जाधव अगोदर व्हिडिओ शूटिंग केली आणि नंतर काही पैशांची मागणी केली, त्याला मारहाण वगैरे झाली आणि या सगळ्या गोष्टींमधून हे सगळं बिंग फुटलं असल्याची माहिती मिळते. अनेक महिला माहिती देताना पुढे येत आहेत, मात्र समोर येण्यासाठी त्यांना अत्यंत भीती वाटते. कॅप्टन खरातनं आत्तापर्यंत अनेक महिलांना दम देऊन त्या महिलांना शांत बसवले, कोणाला पैसे देऊन शांत बसवले, कोणाला धमक्या देऊन, कोणावर हल्ले करून शांत बसवले, अशा प्रकारची माहिती मिळते. येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा घडतायत हे आपल्याला पाहावं लागणार आहे. अत्यंत धक्कादायक ही सगळी गोष्ट आहे. कॅप्टन खरातचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. पोलीस प्रशासनाकडे सुद्धा भरपूर व्हिडिओ आहेत, बऱ्याचशा लोकांकडे व्हिडिओ आहेत असं सांगितलं जात आहे. अत्यंत धक्कादायक ही सगळी गोष्ट आहे. SIT फार ताकदीनं या सगळ्या गोष्टींचा सध्या तपास करताय आणि SITच्या रडारवर अर्ध मंत्रिमंडळ आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे. आणि जर असं असेल, SITच्या माध्यमातून अर्ध मंत्रिमंडळ जर एक्सपोज होणार असेल तर महाराष्ट्राला पूर्णपणे राजकारणातून हादरवून टाकणारी ही सगळी गोष्ट आहे. अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे. महाराष्ट्र कुठल्या दिशेने जातोय हा सगळ्यात मोठा सवाल आहे. देशामध्ये काय स्थिती आहे, राज्यात काय स्थिती आहे, राज्यातल्या जिल्ह्यांमध्ये काय स्थिती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आत्ता सध्या आपल्याला पाहायला मिळतात. अत्यंत गंभीर या सगळी घटना घडत आहेत, प्रकरणं घडत आहेत. खूप मनाला संताप व्यक्त करणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कॅप्टन खरात याचा भांडाफोड संपूर्ण स्तरामधून केला जातोय, मात्र मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून काय नेमकं घडतंय, काय वास्तव घडतंय, ना वाढवून ना कमी किंवा मग काही चुकीचं काही खोटं सांगण्याचा प्रयत्न अजिबात होणार नाही. जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मराठी महाराष्ट्र आत्तापर्यंत करत आलेला आहे. मराठी महाराष्ट्रावर तुम्ही आत्तापर्यंत येऊन व्हिडिओ पाहून जाता, मात्र सबस्क्राईब करत नाहीत. व्ह्यूवर्स लाखोंच्या संख्येमध्ये असतात, मिलियनमध्ये असतात, मात्र सबस्क्राईब तुम्ही करत नाहीत. तुम्हाला विनंती आहे, तुम्ही एक सबस्क्राईब करावं, आम्हाला बळ द्यावं आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही शेअर करावा, अशा प्रकारची विनंती या ठिकाणून करतोय. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथून सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, तिथंही फेसबुक पेजला फॉलो करा. तुमचं मत स्पष्टपणे पारदर्शक पद्धतीनं चांगल्या शब्दात या रिपोर्टबद्दल, कॅप्टन खरातबद्दल तुमचं मत व्यक्त करा. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. तुमच्याकडे कॅप्टन खरातबद्दलची काही माहिती असेल तर आम्हाला पोहोचवा. आम्हाला द्यायची नसेल तर पोलिसांकडे नक्की द्या. कॅप्टन खरातचा अंत झालेला आहे, होत आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या त्याच्या दहशतीला अजिबात घाबरू नका. पोलिसांपर्यंत माहिती द्या. पोलिसांना द्यायची नसेल तर आम्हाला द्या, आम्हाला द्यायची नसेल तर पोलिसांना द्या, मात्र द्या. अशा प्रकारच्या नराधम लिंगपिसाट व्यक्तींना पाठीशी घालू नका. अत्यंत चांगलं काम तुम्ही करू शकताय, अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून करतोय आणि या रिपोर्टमध्ये इथेच थांबतोय. खूप खूप धन्यवाद.